मुंबईतील मविया आमदारांची विधिमंडळामध्ये अव्वल कामगिरी पाहायला मिळाली आहे। प्रजा फाउंडेशनच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे। आमदार अमीन पटेल, सुनील प्रभू यांची कामगिरी सर्वोत्तम असल्याचं दिसून आलं आहे। विरोधी पक्षामध्ये असलेल्या मवियामधील हे जे आमदार आहेत त्यांची कामगिरी या टर्ममध्ये चांगली राहिल्याचं समोर आलं आहे। प्रजा फाउंडेशनच्या अहवालातून ही माहिती समोर आलेली आहे। पक्षांच्या कामगिरीमध्ये काँग्रेस पक्षाची कामगिरी सर्वोत्तम असल्याचं दिसतंय। काँग्रेस पक्षाचे जे आमदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी राज्यामध्ये चांगली कामगिरी केल्याची माहिती प्रजा फाउंडेशनच्या अहवालातून समोर आली आहे। आमदार राम कदम, दिलीप लांडे हे शेवटच्या क्रमांकावर असल्याचं दिसतंय। आमदारांच्या अधिवेशनातील उपस्थिती, मांडलेल्या समस्या, विचारलेले प्रश्न या आधारे केलेल्या मुंबईतील मूल्यमापनामध्ये महाविकास आघाडीचे आमदार अव्वल ठरले, तर शेवटच्या 3 क्रमांकावर महायुतीचे आमदार आहेत जे सत्ताधारी आहेत। प्रजा फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेनं मुंबईतील आमदारांच्या विधिमंडळातील कामगिरीचं मूल्यमापन करणारे प्रगती पुस्तक जाहीर केलं आहे। दक्षिण मुंबईतील काँग्रेसचे आमदार अमीन पटेल हे सलग 3ऱ्या वर्षी पहिल्या क्रमांकावर आहे। त्यांची कामगिरी सर्वोत्तम असल्याचं समोर आलंय, तर पक्षांच्या कामगिरीमध्ये काँग्रेस पक्षाची कामगिरी ही सर्वोत्तम असल्याचा शेरा सुद्धा यामध्ये देण्यात आला आहे। जे पक्ष आहे सध्या ज्यांचे लोकप्रतिनिधी आहेत विधिमंडळामध्ये, त्यापैकी काँग्रेस पक्षाची कामगिरी ही सगळ्यात चांगली असल्याचा शेरा आहे, तर काँग्रेसचे अमीन पटेल यांची कामगिरी सर्वोत्तम असल्याचं सुद्धा प्रजा फाउंडेशनच्या अहवालातून समोर आलंय। आणि 14व्या विधानसभा सत्रातील आमदारांची कामगिरी गेल्या 2 वर्षांच्या तुलनेत खालावलेली असल्याचंही या अहवालात म्हटलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।